Yes. Revelation chapter 18, प्रगटीकरण 18वा अध्याय verses पहिलं आणि दुसरं वचन. प्रगटीकरण 18 अध्याय पहिलं आणि दुसरं वचन. त्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याला मोठा अधिकार होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. तो जोरदार वाणीने म्हणाला, पडली, मोठी बाबेल पडली, ती भूतांची वस्ती व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे. then same chapter 9 to 19. याच अध्यायामध्ये 9 पासून 19 पर्यंत वचने आपण पाहूया. You're not reading. You please note down this passage for lack of time. Read afterwards. वेळ नसल्यामुळे आपण हा वाचणार नाही. या नंतर आपण वाचा. प्रगटीकरण 18 9 ते 19 वचने. But I will request Vinod Pandit to read few verses in the middle. हा त्यातील काही मधली वचने आपण वाचूया. Verse 10. Read verse 10. हा 10वं वचन. ते म्हणतील, अरे रे बाबेल ती मोठी नगरी होती, बलाढ्य नगरी होती, एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे. Then 16th verse. 16 वचन. आणि म्हणतील, अरे रे पहा ही मोठी नगरी, तागाची बारीक वस्त्रे, जांभळी व किरमिजी वस्त्रे पांघरलेली, सोने, मोलवान रत्ने व मोते यांनी शृंगारलेली नगरी. Then verse 19. 19 वचन. त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली आणि रडत, शोक करीत व आक्रोश करीत म्हटले, अरे रे जिच्या धनसंपत्तीने समुद्रातील गलबते सगळे मालक श्रीमंत झाले, ती मोठी नगरी, तिची एका घटकेत राख रांगोळी झाली. May our loving and living God bless the reading of these portions for our meditation. आमचा जिवंत आणि प्रेमळ देवा आमच्या मननासाठी वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. Especially the believers in Horeb know how the Lord has led us by His Spirit to choose those 3 verses to be our motto card verses for the year 2020. होरेब येथील विश्वासांना ठाऊक आहे की देवाने कशा प्रकारे या वर्षासाठी ही 3 मोटो कार्डवरील वचने निवडण्यासाठी आमचं सहाय्य केलेलं आहे. What does the Lord Jesus Christ Himself said to His disciples? आपल्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त स्वतः काय म्हणालेले आहेत? In the world ye shall have tribulation. जगामध्ये तुम्हाला दुःख होईल, कष्ट होईल. So in the very beginning of this year of 2020, the world started with this pandemonium, coronavirus, tribulation. आणि या वर्षाच्या सुरुवातीलाच हा मोठी महामारी जे कोरोना व्हायरस म्हणत आहे, वर्षाच्या सुरुवातीलाच या जगामध्ये सुरू झालेले आम्हाला पाहायला मिळते. First it started in China in the month of December itself. डिसेंबर महिन्यामध्ये चीन मध्ये या महामारीला सुरुवात झाली. But the world came to know on 30th January about this Mahamari. परंतु 13 जानेवारीला सर्व जगाला या महामारीची कल्पना आली, जाणीव झाली. It is an invisible germ, very small germ. हा जो विषाणू आहे अदृश्य आहे आणि अगदी लहान असा आहे. But very dangerous. It's a killer. परंतु हा फारच धोकादायक आहे आणि आम्हाला मारून टाकणार असा आहे. As I said already, no vaccine, no remedy, many lakhs already died. आणि या आजारावर मी आधीच सांगितलेलं आहे, कुठल्या प्रकारचं औषध नाही आणि कुठल्या प्रकारची लस नाही आणि त्यामुळे पुष्कळ लोक मरण पावलेले आहेत. Lord in His sovereign grace and mercy is already shown to us this year. This year is not going to be easy. It will be full of tribulation. या वर्षाच्या सुरुवातीलाच
तेव्हा पण आपल्या वचनाद्वारे आम्हाला दाखवून दिलेलं आहे की जगामध्ये हे वर्ष साधं नाही तर पुष्कळ क्लेशाचं असं होणार आहे. I feel this is only a sample tribulation, sample punishment, but many more tribulations, much more greater, severe tribulation is going to come upon this world. मला असं वाटत आहे की हा अगदी साधारण असा हा आजार आहे, परंतु भविष्यामध्ये आणखीन भयंकर असे आजार जगावर येण्याची शक्यता आहे. Lord Jesus Christ himself said in his discourse on the Mount of Olives, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलेलं आहे, त्या जैतुनाच्या पर्वतावर आपल्या शिष्यांना ते म्हणाले, how before his coming, second coming, what is going to happen upon this world, on this earth, in this world. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्याच्या आधी या जगामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडणार आहेत हे त्यांनी सांगितलं. I will encourage all the believers in Horeb, Kolhapur, and also Mispa, Kabnur, and Baraka, Indranagar to read these chapters again and again in these days of Maramari. हा जो महामारीचा काळ आहे त्यामध्ये होरेब कोल्हापूर येथील विश्वासते, कबनूर मधील विश्वासणारे आणि बराका इंदिरानगर येथील विश्वासणाऱ्यांनी ही वचने सतत वाचावी असे मी आपल्या विश्वासणाऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. Matthew 24 and 25, ते 24 आणि 25 अध्याय, Mark 13, मार्क शुभवर्तमान 13वा अध्याय, Luke 21, लूक शुभवर्तमान 21 अध्याय, 2 Timothy chapter 3, दुसरे तिमोथेय 3रा अध्याय, 2 Peter chapter 3. दुसरे पेत्र 3रा अध्याय. In all these chapters, we find the signs of the end times before the coming of the Lord Jesus Christ. या सर्व अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या आधी जे काही चिन्ह घडणार आहे त्याविषयी आम्हाला पाहायला मिळतं. For example, उदाहरणार्थ Matthew 24:7. मत्ते 24 आणि 7 वचन, For nation shall rise against nation, kingdom against kingdom. There shall be famines, there will be pestilences, there will be earthquake in diverse places. मत्ते 24:7, कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. So we find here pestilences, calamities, plagues. या ठिकाणी आम्ही पाहतो महारोग, आजार आणि मरी. And when in the passage we read जो अध्याय आपण वाचलेला आहे in Isaiah chapter 43, यशया 43 मध्ये, Isaiah chapter 13, Isaiah chapter 13, यशयाचं पुस्तक 13वा अध्याय आपण वाचला. verse 11 says, 11 वचन, I will punish the world for their evil, and the wicked for their iniquity, and I'll cause the arrogancy of the proud to cease, and will lay low the haughtiness of the terrible. मी जगाचे त्याच्या दुष्टतेबद्दल व पातक्यांचे त्यांच्या अन्यायाबद्दल पारिपत्य करीन, गर्विष्ठांचा दिमाग बंद करील, जुलम्यांचा तोरा उतरवीन. We know how sin is increasing, sin is on the rise, how sin is legalized. आज आम्ही पाहतो कशा प्रकारे पाप वाढत आहे आणि सर्व समाज देखील पापाला मान्यता देत आहे. How homosexuality is legalized, gay marriage is legalized, sodomy is legalized, like that. Everything is being legalized. आणि कशा प्रकारे पुरुष पुरुषाशी लग्न करत आहे, स्त्री स्त्रीशी लग्न करत आहे, सर्व वाईट गोष्टींना कायदेशीररित्या जगामध्ये मान्यता देण्यात येत आहे. Nothing is sin, nothing is sin. Everything is holy, everything is righteous, everything is right, everything is good. आणि लोक असं म्हणत आहे की सर्व काही चांगलं आहे, सर्व काही पवित्र आहे, सर्व काही योग्य आहे. So, but the Lord is saying, परंतु I will punish the world for their evil.
मी जगाला त्याच्या दुष्टतेबद्दल शिक्षा देईन and for wicked their iniquity. आणि पातक्यांना त्यांच्या अन्यायाबद्दल शिक्षा देईन. I will cause the arrogance of the proud to cease, गर्विष्ठांचा राग आणि दिमाग बंद करीन and will lay low the haughtiness of the terrible. जुलम्यांचा तोरा मी उतरवीन. In verse 12, 12 वचन, it says, I will make a man more precious. That means scarce, rare than fine gold, even a man than a gold wedge of Ophir. मी उत्कृष्ट सोन्यापेक्षा पुरुषांना दुर्मिळ असं करेल. म्हणजे दुर्मिळ मनुष्य होणार आहे. मानव ओफिराच्या शुद्ध सोन्याहून दुर्मिळ असा होणार आहे. दुर्मिळ असा या जगामध्ये होणार आहे. Man will be scarcely seen. Man will be rare to be seen in the world because God is going to punish every man. सर्व माणसांना देव शिक्षा देणार आहे आणि त्यामुळे मनुष्य या जगामध्ये दुर्मिळ होतील. Verse 13. Therefore, I will shake the heavens, and the earth shall remove out of her place in the wrath of the Lord of hosts and in the day of fierce anger. मी आकाश कंपायमान करीन व पृथ्वी स्थानभ्रष्ट होईल. सेनाधीश परमेश्वराचा कोप व त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस ह्यामुळे असे होईल. This is the prophecy concerning Babylon. हे जे भविष्यवाणी आहे, बाबेल विषयी भविष्यवाणी आहे. Babylon speaks about the present day worldly system, worldly tradition, worldly customs, and all that is of man is called Babylon. बाबेल म्हणजे आज जगामध्ये जे चालू आहे, जगाच्या चाली, रीती, रूढी, व्यवहार, या सर्वांना जगातील व्यवहाराला बाबेल असं म्हटलेलं आहे. The root word Babel means confusion. आणि या बाबेलचा मूळ अर्थ आहे गोंधळ. Whatever man does, it brings only confusion, brings only perplexity and fear. मनुष्य जे जे काही पृथ्वीवर करत आहे त्याद्वारे मनुष्याच्या मुळे जगामध्ये गोंधळ येत आहे. Whereas whatever God does, there will be order, there will be peace, there will be harmony. परंतु देवबाप जे करतात त्यामध्ये योग्य क्रम असणार आहे, शांती असणार आहे आणि आनंद असणार आहे. So through this Mahamari, God is showing how He is going to punish the world in the days to come. आणि या महामारीच्या द्वारे देवबाप आम्हाला दाखवत आहे येणाऱ्या दिवसामध्ये मी काय करत आहे. For believers like you and me, it is a wake-up call. We may be cheerful, we may not fear anything, we must be trusting God, we must be watchful and diligent in our Christian life. तुमच्या आणि माझ्यासारख्या विश्वासणाऱ्यांनी अशा परिस्थितीमध्ये आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष दिलं पाहिजे, गंभीरपणाचं जीवन जगलं पाहिजे आणि देवाच्या वचनाला आम्ही प्रथम स्थान द्यायला पाहिजे. What did the Lord say to His disciples? प्रभू श्री ख्रिस्त आपल्या शिष्यांना काय म्हणाले? Be of good cheer. धीर धरा. So we must be cheerful, we must not be sorrowful, we may not be discouraged, we must take courage because the Lord is on our side. The Lord will protect His own because we belong to Him. आणि यासाठी आम्ही धीर धरला पाहिजे, प्रभूकडे आम्ही पाहत राहिलं पाहिजे, कारण प्रभू आमचं रक्षण करणार आहे आणि आम्हाला आमच्या बाजूने उभा राहणार आहे. We need not beat our breasts and cry and weep and lament and mourn like the people of the world having no hope. जगातील लोकांना आशा नाही म्हणून ते छातीवर मारून घेऊन आक्रोश करतात. तशा प्रकारे आक्रोश आणि रडणं आम्ही करायला नको. Even if our time comes for a departure from this world, the Lord wants to take us into heavens by leaving this world, we should still be joyful, cheerful and courageous, face our home call joyfully and cheerfully. आणि ज्या वेळेला आमचा अंतकाळ जवळ येईल त्यावेळेला आम्ही आनंदाने तो स्वीकारला पाहिजे आणि मोठा आनंदाने आम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये जायला पाहिजे. Now coming to Revelation chapter 18 which you have read. प्रकटीकरण 18वा अध्याय आपण त्यामधील काही वचने वाचलेली आहेत त्याकडे जाऊया. Here God is again prophesying through John the Apostle how
Babylon, this world is going to fall. प्रेषित योहान याच्याद्वारे देव भविष्यवाणी सांगत आहे की कशा प्रकारे नगरीचा पाडाव होणार आहे. Verse 2 says, वचन 2, Babylon the great is fallen, become the habitation of devils, and the hold of every foul spirit, and the cage of every unclean and hateful bird. प्रकटीकरण 18:2, तो जोरदार वाणीने म्हणाला, पडली मोठी बाबेल पडली, ती भूतांची वस्ती व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे. Same chapter, verse 9. याच अध्यायामध्ये 9 वचन, Kings of the earth who have committed fornication, lived deliciously with her, shall bewail her and lament for her when they shall see the smoke cover burning. वचन 9, पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म व विलास केला, ते तिच्या पिढ्याच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा दूर पाहतील, तेव्हा तिच्याकरता रडतील व ऊर बडवून घेतील. Now we find the signs of falling everywhere. Everything is crumbling. Financial system, every type of institution, every type of employment, every type of man-made, institution is in a fallen state, crumbling state. आज आपण जगामध्ये पाहत आहोत, आर्थिक ढासळत आहेत, मोठमोठ्या संस्था ढासळत आहे आणि सर्व जगाची घडी विस्कळत आहे. Great scientists of WHO, great epidemiologists, virologists, they're not able to find out vaccine remedy for this virus. आणि जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन शास्त्रज्ञ आहेत, मोठमोठे लोक आहेत, त्यांना हा जी बिमारी आहे तिच्यावर औषध किंवा सापडलेलं नाही. Trillions of rupees are being sanctioned in order to find this remedy for this virus. लाखो रुपये या आजारावर औषध शोधण्यासाठी, लस शोधण्यासाठी दिले जात आहे. Until unless the Lord, our Creator God, who is all powerful, almighty, give them wisdom, stop this coronavirus, man cannot do anything. परंतु जोपर्यंत आमचा जीवन देवा या शास्त्रज्ञांना चांगली बुद्धी देत नाही, तोपर्यंत त्यांना यावरची लस किंवा औषध सापडू शकत नाही. Before coronavirus started, कोरोना व्हायरस सुरू होण्यापूर्वी what man was thinking? मनुष्य काय विचार करत असे? Oh, we are increasing. Our technology is increasing. Our science is increasing. Our bank balance is increasing. Our production is increasing. Oh, we are so happy. We are so prosperous. आणि त्या आधी मनुष्य असं म्हणत असे, आमची खूप भरभराट होत आहे, आमची बँकिंग सिस्टीम वाढत आहे, आमचा समाज वाढत आहे, आमची सुरक्षितता वाढत आहे आणि आम्ही खूप सुखी आहोत, असं पूर्वी मनुष्य म्हणत असे. They thought everything is okay, everything is fine, everything is super, sonic, everything is super. आणि मनुष्य म्हणत होता की सर्व काही सुंदर आहे, सर्व काही भक्कम आहे. Sorrow and happiness in the world. आणि या ठिकाणी आम्ही सुरक्षितता आलेली आहे. First Thessalonians थेसलनिकाकरास पहिले पत्र chapter 5 5 अध्याय verse 3. वचन 3, When they shall say peace and safety, then sudden destruction cometh upon them. They shall not escape. निर्भय आहे असे ते म्हणतात, गरोदर होतात, त्यामुळे अकस्मात गोंधळामध्ये पडलेला आहे. We're all aware what is happening now. आज संपूर्ण जगामध्ये काय घडत आहे सर्व आपल्या नेत्रांनी पाहत आहेत. Second verse of our motto card. आपल्या जे मोटो कार्ड आहे, ध्येय वचन, त्यातलं दुसरं वचन आहे Psalm 46.
स्तोत्र 46 verse 10. वचन 10. Be still and know that I am God. शांत व्हा की मीच देव आहे. Why the Lord is saying we should be still? प्रभू का म्हणत आहे की आम्ही शांत व्हायला पाहिजे. Even in this psalm, या स्तोत्रामध्ये देखील आम्ही पाहतो smooth the earth and move the mountains in verse 2. दुसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो प्रभू म्हणत आहे की मी पर्वत हलवणार आहेत. Verse 3 says he is going to trouble the water and the mountains. आणि तिसऱ्या वचनामध्ये तो म्हणत आहे की मी समुद्र हलवणार आहे आणि पर्वत पण हलवणार आहे. He says in verse 6, heathen will be raised, kingdoms will be moved. आणि 6व्या वचनामध्ये म्हणत आहे की राज्य हलतील आणि मोठमोठे लोक देखील हलणार आहेत. Earth also will be melted. आणि संपूर्ण पृथ्वी जळून जाणार आहे. He will make desolations in verse 8. आणि सर्व उजाड अशी पृथ्वी उजाड असे करणारे 8 वचन. Verse 9, he maketh wars. 9व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे सर्व ठिकाणी लढा होतील. But he will make the war to cease unto the end of the earth. He breaketh the bow, he cutteth the spear in sunder, he burneth the chariots of fire. परंतु शेवटी तो लढा बंद करणार आहे, धनुष्य मोडणार आहे, भाला तोडून टाकणार आहे, रथ While all these things happen, ह्या सर्व गोष्टी असताना we must believe as God's children, the God is in control. देवाची लेकरे या नात्याने आम्ही असा विश्वास ठेवायला पाहिजे की या सर्वावर देव बाबा We should not run helter skelter. आणि इकडे तिकडे आम्ही पळायला नको. We should be still आम्ही स्थिर असलं पाहिजे. and know God more and more in our life. The necessity, the need of the hour is to know God more and more, more and more, more and more. आणि या काळामध्ये आमची ही गरज आहे की प्रभूला आम्ही अधिक आणि अधिक जाणून घेतलं पाहिजे, अधिक आणि अधिक त्याच्या जवळ गेलं पाहिजे. We should have desire of Paul. In Philippians 3:10 he says that I may know him and the power of resurrection. Know him more and more. फिलिप्पी 3:10 प्रमाणे पावलाप्रमाणे आमची इच्छा असायला पाहिजे की मी त्याला जाणून घ्यावं आणि त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य मी समजून घ्यावं. And the third one, James 5:8 says, be patient. We should not become impatient. आम्ही अस्थिर असं व्हायला नको. But we should be patient. परंतु स्थिर धरायला पाहिजे. Patience. धीर धरून स्थिर होऊन Happening according to the predestinated plan of God. देव बापाने जो आधी योजना केलेली आहे त्या देवाच्या योजनेप्रमाणे सर्व गोष्टी घडत आहेत. People of the world cannot realize this, cannot understand this. परंतु जगातील लोकांना हे काही कळत नाही. त्यांच्या समजण्याच्या पलीकडे या गोष्टी आहेत. But God has given us the word of God. God has given the Holy Spirit so that we may understand and behave properly, trust the Lord properly, take courage properly, and be still in the Lord and be patient. Yes, yes. Okay.
Yes, brother. So we should not be perfect like the people of the world. जगातील लोक गोंधळलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही देवाची लेकरं असल्यामुळे गोंधळायला नको. We should take courage. आम्ही धीर धरायला पाहिजे. We should be still. आम्ही शांत राहायला पाहिजे We should be patient. आणि आम्ही धीर धरून स्थिर राहायला पाहिजे. Such habits are products among us in nations reminds us about the coming of the Lord Jesus. He is even at the door. Any moment he may come. या ज्या गोष्टी संपूर्ण जगामध्ये घडत आहे त्याद्वारे देवबाप आम्हाला दाखवून देत आहे प्रभू श्री ख्रिस्ताचे येणं जवळ आहे. तो दाराशी उभा आहे. For us it's a wake up call. It's called to prepare ourselves. आमच्यासाठी आम्ही तयारी करावी म्हणून ही सूचना किंवा वॉर्निंग देवबापाने आम्हाला दिलेली आहे. People of the world, because free time, they want to drink, they want to see cinemas, they want to play cards and spend their time wasting their energy. But we should wait on prayer, meditation of God's word, preparing ourselves for a heavenly call. आणि जगातील लोक या निवांत वेळेला मद्यपान करतात किंवा पत्ते खेळतात किंवा जगातील गोष्टी करतात. परंतु अशा वेळेला आम्ही देवाच्या वचनावर मनन करायला पाहिजे आणि प्रभूच्या अधिक आम्ही निकट जायला पाहिजे. They want to kill the time. जगातील लोक वेळ मारून नेत आहेत. But we want to redeem the time. परंतु आम्ही वेळेची बचत करायला पाहिजे, योग्य उपयोग करायला पाहिजे. We have to use our time profitably, preparing us for the heavenly kingdom. आणि आम्हाला जी देवाने वेळ दिली आहे तिचा आम्ही योग्य उपयोग करून प्रभूला भेटण्यासाठी तयार व्हायला पाहिजे. Laxity, carelessness, when the Lord comes, will be left behind. आणि प्रभू येत आहे त्यामुळे आम्ही सर्व आळस आणि झोप बाजूला टाकली पाहिजे. But when he comes, we should be ready to be raptured and be taken up. परंतु प्रभू येणार त्यावेळेला त्याला सामोरे जाण्यासाठी पहिल्या पुनरुत्थानासाठी आम्ही तयार व्हायला पाहिजे. So I feel this Mahamari is a sample punishment, tribulation. God is showing how in future tribulation will be in the world in the days of tribulation. आणि मला असं वाटतं की ही जी महामारी आली आहे त्याद्वारे जगामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये कसं महासंकटाचा काळ असणार आहे त्याची जसे काय आम्हाला सूचना देवबापाने या महामारीच्या द्वारे दिलेली आहे. Whole world is in disarray. आणि सर्व हे जग आहे दुःखामध्ये आणि चिंतेमध्ये आहे. Disarray and dismay. आणि सर्व जग विखुरलेलं आहे आणि त्यांची पांगापांग झालेली आहे. How tomorrow will be, how the financial system will be, how things will have to change, we do not know if the Lord tarries. We are stepping into period of uncertainty. We are stepping into a period of uncertainty. प्रभूचं येणं जर लांबलं तर येणाऱ्या दिवसामध्ये जी आर्थिक परिस्थिती कशी होणार आहे, जगातील सामाजिक परिस्थिती कशी असणार आहे याविषयी सर्व ठिकाणी अनिश्चितपणा आहे. Whether we are going to gather again in our church buildings or not, we do not know. पुन्हा आम्हाला मंदिरामध्ये एकत्र येऊन आराधना करता येईल किंवा नाही हे आम्ही काही सांगू शकत नाही. Whether shadi is going to take place or not, we don't know. Whether birthday parties we are going to have or do not know. Whether public is going to meet or we do not know. Whether we are going to travel or not, we do not know. आणि लग्न समारंभ होतील किंवा नाही आणि वाढदिवसाचे प्रसंग होणार किंवा नाहीत, आम्हाला प्रवास करता येईल किंवा नाही याविषयी आम्ही काहीच आता बोलू शकत नाही. But परंतु let us trust in God, who is sovereign, who is all powerful, almighty, and in whom there is safety and security. आणि आमचा जो देवबाप आहे त्याच्यामध्ये आम्हाला सुरक्षितता आहे, आशा आहे आणि सार्वकालिक जीवन आहे. त्या देवावर आम्ही भरोसा ठेवून राहिलं पाहिजे. Finally, I am closing very soon. Another 2-3 minutes. Come back to Revelation chapter 18. आता थोड्या वेळातच हा संदेश मी बंद करणार आहे. प्रकटीकरण 18 अध्यायाकडे आपण येऊ. Verse 15. 15 वचन. The merchants of these things which were made rich by her
shall stand afar off for the fear of her torment, weeping and wailing. तिच्या योगाने धनवान झालेले त्या पदार्थांचे व्यापारी रडत व शोक करीत तिच्या पिढेच्या भयामुळे दूर उभे राहतील. How billionaires are becoming paupers now. आणि सर्व जे गर्भ श्रीमंत लोक आहेत, भरपूर श्रीमंत लोक आहेत, आता गरीब कसे बनत आहेत. Billionaires, they lost everything, many billions. Not even millions, billions of people are losing. करोडोपती या जगामध्ये लोक आहेत, करोडो पैसे त्यांचे गेलेले आहेत. And they are going to wail. आणि ते आता रडत आहेत. They will say, Vakankur 16, alas, alas, great city that was clothed with fine linen, purple and scarlet, and decked with gold and precious stones and pearls. 16 वचनामध्ये आम्ही पाहतो ते म्हणतील, अरे रे, पहा ही मोठी नगरी, तागाची बारीक वस्त्रे, जांभळी व किरमीची वस्त्रे पांघरलेली, सोने, मोलवान रत्ने व मोते यांनी शृंगारलेली नगरी. Big gold merchants, big hoteliers, big businessmen having billions of rupees are crying and lamenting because of loss of business. मोठमोठे करोडोपती, मोठमोठ्या हॉटेलांचे मालक, मोठमोठ्या विमानांचे मालक हे रडत आहेत, कारण त्यांचा आता पैसा हा संपलेला आहे, राख रांगोळी झालेली आहे. And verse 19, 19 वचन, and they cast dust on their heads, cried, weeping and wailing, saying, alas, alas, that great city, wherein were made rich all that had ships in the sea by reason of her costliness, for in 1 hour is she made desolate. 19 वचन, त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली आणि रडत शोक करीत व आक्रोश करीत म्हणाले, अरे रे, जिच्या धनसंपत्तीने समुद्रातील गलबते सगळे मालक श्रीमंत झाले, ती मोठी नगरी, तिचा एका घटकेत राख रांगोळी तिची झाली आहे. मोठी नगरी, this entire world can compare to like a मोठी नगरी. एक ही क्षण में, एक ही घंटा में पूरा नाश होगा. हे सर्व जग म्हणजे मोठी नगरी आहे, एका घटकेमध्ये तिची राख रांगोळी झालेली आहे. But for us, God is preparing another country. परंतु आम्हासाठी एक नवीन देश देवा तयार करत आहे. For which builder and the maker is God. त्याचा रचणारा आणि तयार करणारा देव आहे. Hebrews इब्री लोकास पत्र chapter 11 11 अध्याय verse 10. 10 वचन, For you look for a city which has foundations, whose builder and maker is God. कारण पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. Abraham was a pilgrim, was a sojourner in the world. Though he was a man, a rich man, having gold and silver, and many servants, sheep and oxen, but yet he lived in tents. अब्राहम हा खूप श्रीमंत मनुष्य होता. त्याच्याकडे पुष्कळ सोने रुपे, पुष्कळ सेवक होते, परंतु तो तंबूमध्ये राहत असे. His mind was not on earthly riches. परंतु त्याचं मन जगातील धनसंपत्तीवर नव्हतं. His heart and mind was on God who giveth riches. त्याचं अंतःकरण हे देवाच्या गोष्टीकडे होतं, की जो स्वर्गीय धन देणारा आहे. His heart and mind was in the heavenly city, the city of God, for which Jesus Christ the builder, Jesus Christ the maker. जे नगर प्रभू श्री ख्रिस्त बांधत आहे, अनंतकालच्या नगराकडे अब्राहमाचं मन आणि अंतःकरण लागलेलं होतं. With that promise, Jesus Christ went into the heavens after his ascension, after his resurrection. प्रभू श्री ख्रिस्त आपल्या पुनरुत्थानानंतर आम्हाला हे अभिवचन देऊन स्वर्गामध्ये गेलेले आहेत. We know all that verse, John 14 verse 1. I will come again. I go to prepare a place for you, and I will come again to take you unto myself, so that you may be with me where I am. आणि योहान 14 मध्ये प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे, मी जात आहे आणि तुम्हाला नेण्यासाठी पुन्हा येत आहे, तुम्हासाठी मी जागा तयार करत आहे. So God is going to destroy this world, this Babylon.
आणि देवबाप या विषयी आमच्यासाठी तयारी करत आहे. preparing a new kingdom, new heaven and earth. आमच्यासाठी नवीन राज्य, नवीन स्वर्ग आमच्यासाठी तयार करत आहे. Naveen city also. आणि नवीन नगर देखील तयार करत आहे. So we must look for that city. त्या नगराकडे आम्ही लक्ष लावायला पाहिजे. Verse 14. 14 Say, वचन, for they that say such things declare plainly that they seek a country. We have to seek that country. आणि इब्री लोकास पत्र 11 अध्याय 14 वचन असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करीत असल्यासारखे दाखवतात. Verse 16. But now that is a better country which is heavenly. आणि आता या अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. We must look for that city. त्या नगराकडे आम्ही लक्ष लावायला पाहिजे. We must seek that country. त्या नगरासाठी आम्ही तयार व्हायला पाहिजे. Seek. खोजना. त्या नगराचा आम्ही शोध करायला पाहिजे. 16th verse, desire that country. आणि त्या देशामध्ये जाण्याची आम्ही इच्छा धरायला पाहिजे. That should be our attitude. अशा प्रकारची आमची मनोवृत्ती असायला पाहिजे. So this is a reminder for us. Coronavirus is a reminder for us. आणि यासाठी हा कोरोना व्हायरस आहे, आम्हाला स्मरण देण्यासाठी देवाने पाठवलेला आहे. This tribulation is a sample tribulation. हा जो कोरोना व्हायरस आलेला आहे हे एक उदाहरणादाखल आलेला आहे. थोडासा लहान असं उदाहरण आहे. But much more is going to come in future. परंतु भविष्यामध्ये आणखीन अशा प्रकारचे रोग येणार आहेत. While we pray, Lord, be merciful to this creation. Every heart be opened, every eye be opened. Believe in Jesus Christ. That should be our prayer. परंतु अशा वेळेला आम्ही अशी प्रार्थना करायला पाहिजे की देवबापा जगातील लोकांची अंतःकरणे उघडा, आपल्याला पाहण्यासाठी त्यांना दृष्टी द्या आणि त्यांना पश्चातापी अंतःकरण द्या. Then as believers, विश्वासाच्या नात्याने let us be cheerful. आम्ही धीर धरायला पाहिजे. Let us be still. आम्ही शांत राहायला पाहिजे. Let us be patient. आणि आम्ही धीराने वाट पाहायला पाहिजे. Let us look for that city. त्या नगराकडे आम्ही लक्ष लावायला पाहिजे. Let us seek that country. त्या देशाची आम्ही वाट पाहायला पाहिजे. And desire that country. त्या नगरामध्ये जाण्यासाठी आम्ही उत्कंठा धरली पाहिजे. Babylon is going to fall. World is going to fall. आणि या जगाचा अंत लवकर होत आहे. People are going to cry, say, alas, 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 everything is lost. जगातील लोक आता ओरडत आहेत की अरे रे, अरे रे, अरे रे, सर्व काही संपलं आहे. But we have hope. परंतु आम्हाला आशा आहे. Hope in Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला आशा आहे. Hope in the coming kingdom. देवाचे जे राज्य येणार आहे त्याबाबत आम्हाला आशा आहे. Let us be like Abraham. अब्रामाप्रमाणे आपण राहायला पाहिजे. Shall we pray? प्रार्थना करूया. विनोद आप प्रार्थना करो, मैं बेनेडिक्शन देता. ओके प्रार्थना करूया आपण. आमच्या स्वर्गीय प्रेमळ देवबाप्पा, जीवन देवबाप्पा, प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त या नावाने आम्ही आपल्या चरणाजवळ आलो आहे. आजचा दिवस आमच्या यशाला जोडला. चर्च होरे मंडळी या नात्याने